सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप ताईंचे प्रश्न होते की ताई हे वस्त्र कुठून घेतले आहे, ताई हे वस्त्र कुठून घेतले आहे, आम्हाला देखील घ्यायचे आहे. स्वामींचा जो प्रकट दिन येतो आहे, पटकन आम्हाला याची माहिती दे. तर ताईंनो, आज मी घेऊन आली आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. त्यात तुम्हाला मी संपूर्ण माहिती अतिशय सविस्तर अशी सांगितली आहे. स्किप न करता बघा. आणि कोणाकोणाला ज्यालाही वस्त्र हवे असतील त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ह्या व्हिडिओमध्ये जे वस्त्र आहे ते मी दाखवले आहे. जे माझ्याकडे आहे ते प्रत्येक वस्त्र तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच आहे. त्या व्यतिरिक्त अजून जे आहेत ते दाखवले आहे. तर यामध्ये बघा, हे जे मल्हारी वस्त्र आहे किती सुंदर आहे. याच्या आतमध्ये जे अस्तर आहे ते अतिशय सॉफ्ट आहे. खूप छान असं कॉटनचं अस्तर लावलं गेलं आहे. त्यानंतर कुठेही आपल्याला इरिटेट होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. तशीच स्वामींनाही कुठेही इरिटेट नाही झालं पाहिजे याची देखील हे वस्त्र शिवताना काळजी घेतली आहे. हे पैठणी वस्त्र आहे, बघा किती सुंदर आहे. 5 इंच मूर्तीचे हे वस्त्र आहे. त्यावरची लेस जी आहे ती किती सुंदर लावली आहे. काठ अतिशय मोठा होता, पण त्याला छोटा कट करून हे काठ देखील त्यावर घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर यावरची शिलाई बघा किती सुंदर आहे. त्यानंतर मी हे जे हात लावून दाखवते आहे ना, ते अतिशय सॉफ्ट आहे आणि खूप सुंदर दिसतात जेव्हा स्वामी हे वस्त्र घालतात. त्यानंतर हे वस्त्र बघा किती सुंदर आहे, पांढरं शुभ्र आहे. त्यानंतर त्यावर जे बुट्टीचं काम आहे ते पण खूप सुंदर आहे. त्यानंतर छान असं अस्तर लावलं गेलं आहे आणि प्रत्येक वस्त्राची जी फिनिशिंग आहे ती बघा किती सुंदर आहे. त्यानंतर हे वस्त्र बघा पिवळं आहे, इतकं सुंदर वाटतं ना स्वामींना. त्यानंतर त्याच्यावरची लेस देखील खूप सुंदर आहे. हे जे आहे राणी कलरचं वस्त्र, हे सुद्धा खूप सुंदर वाटतं. त्यानंतर हे जे आहे हे 4 इंच मूर्ती, 3 इंच मूर्ती, असे वेगवेगळ्या मूर्त्यांचे वस्त्र आहेत. त्यानंतर आपण बघूया मुकुटसाठी तर खूप रिक्वेस्ट येतात, ताई किती सुंदर आहे. असे मुकुट आम्ही बाजारामध्ये कुठेच नाही बघितले किंवा कुठल्याही वेबसाईटवर नाही बघितले. तर हे सुंदर असे मुकुट कुठून घेते ताई तू, प्लीज आम्हाला कळव. हो ताईंनो, मी सगळं काही सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. ही मल्हारी टोपी, यासाठी तर मला खूप कमेंट्स आल्या होत्या. मी स्वामींचे जे मल्हारी रूप आहे त्याचा व्हिडिओ केला होता. खूप सुंदर दिसत होते स्वामी. तेव्हा मला बऱ्याच जणींनी विचारलं होतं हे जे मल्हारी वस्त्र आहे कुठून घेतलं आहे. जे टोपी आहे बघा किती सॉफ्ट आहे आणि किती सुंदर आहे. त्यानंतर जेव्हा आपली महाराजांची जयंती होती तेव्हा मी हे वस्त्र बनवले होते. किती सुंदर आहे बघा, हे देखील खूप छान दिसत होते ऑरेंजमध्ये पण आपले स्वामी. त्यानंतर हे पांढरे शुभ्र व्हाईट, यावरचा तुरा आणि त्यावर लावलेला जो डायमंड आहे ब्ल्यू कलरचा, खूप सुंदर वाटतो. त्यानंतर हे पेशवाई मुकुट खूप सुंदर आहे. यावरचं काम बघा किती छान आहे आणि यावर जे पण वर्क आहे ते काळं पडत नाही. खूप सुंदर, मी बऱ्याच दिवसापासून वापरते आहे. त्यावर जी लेस यूज केली आहे, जे काही वर्कचं सामान यूज केलं आहे ते खूप सुंदर वाटतं. आणि बघा हातात मी घेऊन दाखवते आहे, किती सुंदर वाटतंय बघा, खूप छान वाटतंय. आणि यावर जे काम केलं आहे हे हाताने केलं गेलं आहे. या प्रत्येक टोपीवर जे काम आहे ते स्वतः हँडने केलं गेलं आहे. कुठलीही मशीनचा यूज केला गेला नाही आहे. ही प्रत्येक टोपी हाताने बनवली आहे. ही गांधी टोपी आहे, यावर सुद्धा वर्क केलं आहे. आतमध्ये पण बघा किती सुंदर काम केलं गेलं आहे. ही बॉल चेनसुद्धा किती सुंदर वाटते आहे टोपीवर आणि व्हाईटवर गोल्डन अतिशय उठून दिसतो आहे. त्यानंतर ही फरपासून बनवली गेलेली 3 इंचाच्या स्वामींची ही जे आहे टोपी आहे, किती सुंदर वाटते. आणि त्यावर बारीक असा तो रेड डायमंड, ते पण किती सुंदर. यानंतर ही टोपी बघा, ही कानालाही यूज करू शकतात, नंतर बाप्पालाही यूज करू शकतात आणि आपल्या स्वामींनाही. ही 3 इंच स्वामींची आहे, अंगठ्याला बसेल इतकीशा मूर्तीची आहे. पण त्यावरचं काम बघा किती सुंदर आहे. छान असा पांढऱ्या कलरचा जो आहे फूल लावला आहे, झालर लावली आहे, खूप सुंदर वाटते. त्यानंतर ही मल्हारीमध्ये आणखी एक टोपी आहे छोट्या मूर्तीसाठी, एका बोटात बसेल इतकी मूर्ती आहे, पण त्यावरचं काम बघा किती सुंदर आहे. त्यानंतर हे मुकुट बघा, हे मुकुट कुठे बघितलं असेल ना तर मला एक कमेंट्स करून नक्की सांगा की असं मुकुट तुम्ही कुठे बघितलं आहे का. अक्षरशः असं वाटतंय सोनाराने घडवलेलं हे मुकुट आहे. बघा किती सुंदर काम केलं गेलं आणि हे पूर्ण हाताने बनवलं आहे. याचं वजनही आहे ना
खूप छान आहे, असं वाटतं गोल्डचं बनवलं आहे. आणि यावरचं काम बघा किती सुंदर आहे. हाताने हे प्रत्येक गोष्ट बनवल्या गेली आहे. हाताने पूर्ण हे डायमंड वगैरे सगळं काही बघता आहे ते लावलं गेलं आहे. आणि याला म्हणतात तुळजा मुकुट. हे स्पेशली तुळजाभवानी मूर्तीसाठी आहे, पण हे तुम्ही स्वामींनाही खूप सुंदर वाटतं. त्यानंतर ही एक टोपी आहे. हा रंगसुद्धा स्वामींना खूप सुंदर वाटतो. यावरचं जे पॅच आहे, जे काही दिसतंय तुम्हाला ते सगळं हाताने बनवलं गेलं आहे. त्यानंतर ही पुढची आपण टोपी बघूया राणी कलरची. ही सुद्धा बघा साधी सिंपल आहे पण किती सुंदर वाटते. त्यानंतर आपण ही बघा, हा कलर तर स्वामींना इतका सुंदर वाटतो ना, जेव्हा पण मी घालते ना स्वामींना, स्वामी खूप असे छान असे हसरे दिसतात. त्यानंतर राणी कलरची ही पण एक टोपी आहे, गांधी टोपी, त्यावर सुद्धा वर्क केलं गेलं आहे. त्यानंतर ही लाल कलरची टोपी आहे, कशावर तुरा दिला गेला आहे, कशावर असं वेगवेगळ्या पद्धतीचे. ही टोपीसुद्धा बघा किती सुंदर आहे. ही पण 3 इंच मूर्तीची आहे. बघा किती छान आहे. पण याच्यावरचं काम बघा, टोपी इतकी छोटी आहे म्हणून त्यावरचं काम पण तितकं सुंदर केलं गेलं आहे. ही 5 इंच ते 4 इंच मूर्तीची टोपी आहे, त्यावर सुद्धा बघा किती सुंदर काम केलं गेलं आहे. त्यानंतर ही सुद्धा टोपी बघा, प्रत्येक टोपीमध्ये तुम्हाला छान असं काम केलं गेलं आहे. एकाच रंगामध्ये पण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर पुढच्या आपण टोप्या बघूया. ही जी आहे ही टोपीसुद्धा खूप सुंदर आहे. ही मशीनवर शिवली आहे, वर्क हाताने केलं गेलं आहे. याला कंथा टोपी म्हणतात. त्यानंतर हे पण मुकुट बघा किती सुंदर आहे. म्हणजे वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अशा टोप्या तुम्हाला बघायला भेटतील. ह्या कुठेच मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण या हाताने बनवल्या आहे, कस्टमाइज केल्या गेलेल्या आहेत. जसं आपण एखादी साडी किंवा ब्लाऊज कस्टमाइज करून घेतो ते कोणाकडेच नसावं, तसं माझ्या प्रत्येक ताईंकडे स्वामींचे वस्त्र असावे जे कोणाकडेच नसावे, असे कस्टमाइज केले गेलेले वस्त्र आपल्याकडे भेटतात. त्यानंतर बघा एकच रंग आहे पण टोपी जी आहे ती वेगवेगळी बनवली गेली आहे, तर वेगवेगळ्या प्रत्येकाच्या चॉईस असतात त्यानुसार. त्यानंतर हे वस्त्र बघा किती सुंदर आहे, त्यावर जी टोपी आहे ती बघा, कलर एकच आहे पण टोपीमध्ये बघा किती फरक आहे आणि किती सुंदर वाटते आहे. अशा प्रकारे बऱ्याच टोप्या आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या कस्टमाइज करून देखील दिल्या जातात. त्यानंतर आता प्रश्न पडतो तो की ताई हे वस्त्र घ्यायचे कसे, हे कुठून आणि कोणाकडनं तू घेते. तर ताईंनो, हे जे वस्त्र आहे ते मी स्वतः शिवते, मी स्वतः बनवते, मी स्वतः कस्टमाइज करते. माझं ऑलरेडी ओवी कलेक्शन म्हणून जे आहे ती साईट आहे, तर ती ऑनलाईन मी अजून चालू केली नाही आहे. पण जे मेघांजली कोळी आहे ना, त्यांना मी हे वस्त्र दिले होते, तर त्यांनी यूट्यूबवर टाकले. त्यानंतर बऱ्याच ताईंनी माझ्याकडे ऑर्डर केले आहे हे वस्त्र. त्यानंतर भरपूर अशा आपल्याला ऑर्डर्स येत असतात. आपले जे वस्त्र आहे बरेच लांब लांब जातात. त्यानंतर आता स्वामींचा जो प्रकट दिन येतो आहे त्यासाठी बऱ्याच ताईंचे ऑलरेडी ऑर्डर्स येऊन माझ्याकडे आहेत बुक केलेले. तर तुमच्यापर्यंतही प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींसाठी वस्त्र पोचावे हा माझा प्रयत्न राहीलच. पण प्लीज ताईंनो थोडंसं समजून घ्या, थोडीशी गडबड आहे, तर त्यामुळे मला सगळ्यांनाच रिप्लाय देणं पॉसिबल होत नव्हतं, त्यामुळे माझ्याकडनं हा व्हिडिओ डिले होत गेला. पण आता मी प्रयत्न करेल की सगळ्यांपर्यंत मला जितकं जमेल तितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे जे वस्त्र आहे ते तुम्ही कसे बुक करायचे व कसं तुम्हाला बुक केल्यानंतर कसे भेटतील वगैरे ही संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देतच आहे. तर हे जे वस्त्र आहे ना, यासाठी काही नाही करायचं आहे ताईंनो. यामध्ये फक्त आहे ना तुम्हाला व्हॉट्सअप मॅसेज टाकायचा आहे. फोन रिसीव प्रत्येकाचाच मी करू शकणार नाही. प्लीज यासाठी तुम्हीही मला थोडा सपोर्ट करा, कारण बरेच कॉल असतात, बरेच मॅसेज असतात मला दिवसातून, तर मला प्रत्येकीला रिप्लाय देणं पॉसिबल नाही होत. तरी तुम्हाला प्रत्येकीला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी फक्त एकच आहे की कॉल रिसीव केला गेला नाही तर तुम्ही
आहे ना की एक व्हॉट्सअप मेसेज टाका, यामध्ये मूर्तीचं जे माप आहे कोणाकोणाला माहीतच नसतं की माझी मूर्ती किती इंचाची आहे, तर परफेक्ट असं म्हणजे आपण जेव्हा हे वस्त्र कस्टमाइज करून घेतो तर प्रॉपर असे ती मुकुट आणि वस्त्र बसावे, यासाठी स्वामींचं जे आहे ते माप कसं पाठवायचं आहे, काय करायचं आहे हे मी पुढे सांगतेच आहे. म्हणून मी सांगितलं की पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. हे 3 इंच मूर्तीचे वस्त्र आहे बघा, किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर हे आसन आहे दिव्याखालचे. दिव्याखालचे जे आसन आहे आपण दिव्याखाली ठेवू शकतो, श्रीयंत्राखाली ठेवू शकतो, समईखाली ठेवू शकतो किंवा छोटीशी पूजा मांडणी केली त्यात हे ठेवू शकतो. त्यानंतर हे जे आहे वस्त्र त्याची फिनिशिंग बघा, जे स्वामींच्या वस्त्रांसाठी यूज होतं तेच हे आसनासाठी देखील यूज होतं. त्यानंतर हे बघा, हे सुद्धा किती सुंदर असं आसन आहे दिव्याखालचं. हे तुम्ही चौरंगावरही ठेवू शकतात जेव्हा आपण मांडणी करतो ना मूर्तीची तेव्हा. हे श्रीयंत्राखाली किंवा आपण ज्या पिवळ्या कवड्या ठेवतो देवारात त्या तिथेही ठेवू शकतो. अशा प्रकारे यामध्येही बरेचसे कलर आहेत. त्यानंतर देवाऱ्यातील कापड, जो देवाऱ्यामध्ये ज्या आपल्या पायऱ्या असतात किंवा चौरंगावर पाठावर जो अंथरण्यासाठी रुमाल हवा असतो तो सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतो. आणि याच्यात देखील छान असं जे वस्त्रांचं आपलं स्वामींचं कापड आहे तेच यूज केलं जातं. हे वॉशेबल आहे, अतिशय वर्षानुवर्ष असाच राहतो, कुठेही चमक जात नाही आणि फ्रेश वाटतो. आणि देवाऱ्यात जेव्हा पायऱ्यांवर आपण हे टाकतो आणि मग जेव्हा आपण पूजा मांडणी करतो ना खूप सुंदर वाटते. यामध्ये बरेच कलर आहे, पिवळा आहे, रेड आहे, ऑरेंज आहे, तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यामध्ये कस्टमाइज करून घेऊ शकतात. जेव्हा मी माझा पांढरा जो आहे ना तो जेव्हा मी अंतरला होता आणि तेव्हा मला बरेच कमेंट्स आले होते की ताई आम्हाला देखील असा हवा आहे, तर तुम्ही करू शकतात बुक, खूप सुंदर वाटतो. पूर्ण पांढरा असं जे कापड आहे ते आपण देवाऱ्यात वापरायचं नसतं, पण त्यावर डिझाईन असेल तर तुम्ही वापरू शकतात. हा पर्पल कलर पण खूप सुंदर वाटतो. यावर जेव्हा आपल्या पितळाच्या मूर्त्या इतक्या सुंदर उठून दिसतात ना, पूजा मांडणी खूप छान दिसते. त्यानंतर हा जो आहे रेड कलरचा प्लेन वेल्वेटचा आहे, प्लेन खूप सुंदर वाटतो पायऱ्यांवर. आणि याच्यावर जी लेस लावली ती पण बघा किती सुंदर आहे. पायऱ्यांवर जेव्हा आपण हे अंथरतो आणि मग पूजा मांडतो ना खूप छान वाटतो. त्यानंतर हे सॅटिनमध्ये आहे, हा पण खूप सुंदर वाटतो. याची जी शाईन आहे ना त्यामुळे खूप सुंदर वाटतं देवाऱ्यामध्ये. आता आपण बघूया आसनसाठी तर मला खूपच अशा कमेंट्स येतात. तर हे जे आसन आहे ते मी स्पेशली स्वामींसाठी बनवते. त्यानंतर छोट्या ज्या आपल्या देवाऱ्यातल्या मूर्त्या असतात त्यातही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर प्रत्येक देवाला आसन असावं, त्यामुळे ना एक म्हणजे म्हणतात ना खूप सुंदर वाटतो देवारा. आणि प्रत्येक देवाची ही जागा स्वतःचे म्हणजे छान वाटते. स्वतः देव त्याच्यावर त्या जेव्हा याच्यावर बसतात ना आसनवर खूप सुंदर वाटतं. त्यानंतर हे 3 इंच मूर्तीचे आसन आहे. ज्या आपल्या 3 इंच मूर्ती असतात ना त्याच्यासाठी हे सगळे आसन आहेत. त्यावर तुम्ही उशी ठेवू शकता किंवा लोडही ठेवू शकतात. आता एवढ्या छोट्या मूर्तीचे जे लोड आहे ते खूप छोटे येतात, त्याची एवढी सुंदर फिनिशिंग नाही आहेत म्हणून उशी छान वाटते. त्यानंतर हे 5 इंच ते 6 इंच मूर्तीचं आसन आहे. आता मुंबईमध्ये खूप छोटे घरं असल्यामुळे किंवा कोणाकोणाचा देवारा वरती असतो त्यामुळे हे वजनाने खूप हलके आहेत, त्यामुळे वरतीही देवारा असेल तर आपण हे इझिली ठेवू शकतो. त्यानंतर यावर तुम्ही उशी ठेवू शकता. जर तुमच्या देवारा जास्त जागा असेल तर तुम्ही लोडही ठेवू शकता, ते तुमच्यावर आहे तुम्हाला काय ठेवायचं आहे. त्यानंतर ही एकदम सॉफ्ट अशी उशी असते. त्यानंतर उशी आणि लोड दोन्ही आहे, तुमची चॉईस आहे, तुम्हाला लोड हवे आहेत की उशी हवी आहेत. मोस्ट ऑफ उशी पण छान वाटते, पण देवाऱ्यामध्ये कधी कधी जागा नसते त्यामुळे उशी किंवा लोडही घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याकडे आहे ही गादी. आता ही गादी पण खूप वजनाने हलकी आहे, याच्यावर लोड किंवा उशी घेऊ शकतात. जसं आसनाला मागे जो बॅकग्राऊंड मागे जे टेकायला येतं ते नाही आहे, विदाऊट याचं हे गादी येणार. फक्त लोड असाही ठेवू शकता किंवा उभेही तुम्ही 2 ठेवू शकतात. त्यानंतर स्वामींचे माप कसे पाठवायचे, ज्या ताईंना घ्यायचं आहे, ज्या ताईंची ऑर्डर आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वामींचं तुम्हाला माप पाठवायचं आहे. त्यानंतर डोक्याचं माप कळत नसेल तर एक धागा घ्या, तो स्वामींना परफेक्ट असा गुंडाळा आणि तो आपली जी मेजर टेप असते त्यावर किंवा आपली जी फुटपट्टी असते त्यावर घेतलं तरी चालेल. असं व्यवस्थित माप पाठवा म्हणजे व्यवस्थित वस्त्र दिले जातील.
स्वामींची पूजा झाल्यानंतर प्लीज स्वामींच्या मूर्तीला हात लावू नका. स्वामींची पूजा करण्या अगोदर तुम्हाला हे करायचं आहे. अगदी खूप म्हणजे उत्साह होऊन मला आता भेटला आहे नंबर, आता मला करायचं आहे म्हणून पटकन स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करायला जायचं नाही. एकदा पूजा झाल्यावर कधीही स्वामींना हात लावायचा नसतो. जेव्हा तुम्ही माप घेणार आहे तेव्हा स्वामींना सांगा की स्वामी, मी तुमचे वस्त्र ऑर्डर करते आहे, तर मला तुमचं माप घ्यायचं आहे, त्याची मला आज्ञा द्यावी. आणि ते असं बोलून स्वामींचं माप घ्यायचं आहे. कधीही मूर्तीला कधीही डायरेक्टली स्पर्श करायचं नाही मैत्रिणींनो. पहिले देवांकडनं आज्ञा घ्यायची, त्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हाही सेम स्वामींना पहिले सांगायचं, त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची असती. तर आता मला एक ताईंनी अजून एक कमेंट्स केली होती की ताई तुमच्याकडे 2 मूर्त्या कशा स्वामींच्या. तर ताई, ही जी ऑर्डर आहे ती मी स्वतः घेते, म्हणून माझ्या स्वामींच्या 2 मूर्त्या आहे. तर ती मापासाठी मला लागते, तर ती इकडे तिकडे न ठेवता मी देवाऱ्याजवळच ठेवली आहे की रोज त्याची देखील देवपूजा व्हावी म्हणून माझ्याकडे स्वामींच्या 2 मूर्त्या आहे. आता बरेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर केले आहे. तर आता यामध्ये मी व्हॉट्सअप नंबर देणार आहे. प्रत्येकीचा कॉल मला उचलणं पॉसिबल नाही ताईंनो, तर प्लीज तुम्हीही थोडासा सपोर्ट करा. मला जितकं पॉसिबल आहे तितकं मी देण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही ही मला समजून घ्या. जर कॉल रिसीव नाही केला तर मला व्हॉट्सअप मेसेज टाका. माप कसं घ्यायचं हेही तुम्हाला कळलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. त्यामध्ये तुमची किती इंचाची मूर्ती आहे आणि त्यानंतर तुम्हाला फोटो सेंड केले जातील. त्यानंतर तुम्हाला प्राईजही सांगितली जाईल. त्यानंतर तुम्ही तुमची ऑर्डर करू शकतात. खूप प्रश्न करू नका, थोडक्यात थोडं बोलून प्लीज तुम्हीही सपोर्ट करा, कारण प्रत्येकीला उत्तर देणं मलाही पॉसिबल होणार नाही. मी जरी कॉल रिसीव नाही केला तर बाकी जे कोणी कॉल रिसीव करतील ते देखील तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. सगळ्यांना माहिती आहे माझ्याशी बोलायला वाटेल की ताईंशी बोलावं, पण मला प्रत्येकीचा कॉल रिसीव करणं पॉसिबल नसतं. तर तुम्ही समजून घ्या. आय होप तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळाली असेल. जर अजून काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाका, मी त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. फक्त कॉल रिसीव झाला नाही तर तुम्ही एक मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किती इंच मूर्ती आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक जे आहे या व्हिडिओमध्ये जे वस्त्र आवडले त्याचा स्क्रीनशॉट टाका आणि त्यानंतर तुम्हाला किंमत सांगितली जाईल. तर पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पटापट आपल्या ऑर्डर प्लेस करा आणि आपले जे स्वामींचं प्रकट दिन येतो आहे त्यावेळेस छान अशी पूजा मांडणी करा आणि पूजेचा देखील मला फोटो पाठवा. सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.